मी पेढे घ्यायला आलतो बाहेर म्हणून मी आलो. ब्लॉग काढायला असं रोडवर भीती वाटते. आज सगळ्यांनी ग्रे घातले बघा. दादानी पण ग्रे घातले, काजूनी पण ग्रे घातले आणि मी पण ग्रे घातले, कारण की हा भिकाऱ्यासारखं आलाय बघा. मी कामाला बाहेर गेलतो जरा माझं बघतो. तुम्ही नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाईज खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे आणि आज ब्लॉग केला आहे कारण की आज काहीतरी स्पेशल आहे. म्हणजे आपण गाडी घेतली एक नवीन. आपण म्हणजे बंटी दादानी गाडी घेतली आहे. गाडी आता नाही सांगणार, थोड्या वेळाने सांगेल. हो, तर मग आत्ता त्याची डिलेवरी आहे. म्हणजे कालच आम्ही बुक केली आणि आज लगेच डिलेवरी पण घेतली आहे. तर मी पण रेडी झालो आहे आणि शूज घालायचे. आता पेढे वगैरे घ्यायला चाललो आहे आणि सगळे येत आहेत. सूरजदादा, मंगेशदादा, दादूदादा, निलेश, निशांतदादा, हे सगळे येत आहेत. तर खूप मजा येणार आहे. आणि कमीत कमी लय दिवसानंतर म्हणजे वर्षानंतर आम्ही गाडी घेतो आहे, कारण की ह्या गाडीनंतर आम्ही एकही गाडी घेतली नव्हती. मग आत्ता आम्ही परत एक नवीन गाडी घेत आहोत. तर ती ॲक्च्युली जाणार दिल्लीला, इथं नाही राहणार, ती दिल्लीला जाणार दादासोबत. तर त्यासाठी घेतली आहे स्पेशली. तो जो पण दिल्लीला वगैरे कुठं आहे म्हणजे फील्डला गेला तर फील्डवर गेल्यावर मग ती गाडी इकडे यायची, मग आपण यूज करणार. आणि 10 तारखेपर्यंत आहे तो, तेव्हापर्यंत आपणच यूज करणार ती गाडी. खूप मजा येणार. आणि स्पोर्ट्स बाईक आहे आणि पहिल्यांदा आपल्या घरात स्पोर्ट्स बाईक येते. एक आपली बुलेट होती आणि एक ही हिरो होंडा आणि एक ती मामाची स्कूटी. तर पहिल्यांदा आपल्या घरी एक म्हणजे स्पोर्ट्स बाईक टाईप येणार आहे, काहीतरी वेगळं येणार आहे. तर एक्साइटमेंट पण होते, मजा पण येते. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. तर गाईज आपण पेढे घेतलेत, आतमध्ये नारळ पण आहे, पण अजून आपली गाडी नाही आली आहे. आणि हे बघा इथं आशा मावशी, काका आणि आपला मंगेश दादा. कोणी चालेल नाही, फक्त कुसू बाबा आलाय. मी पेढे घ्यायला आलतो बाहेर म्हणून मी आलो. गाईज खरं सांगू तर माझा कॉन्फिडन्स सगळा उतरला आहे, कारण की एवढ्या दिवसापासून मी ब्लॉग काढत नव्हतो. तर आता मला ब्लॉग काढायला असं रोडवर भीती वाटते. हे बघा असं कोण आलं ना समोर तर मला भीती वाटते. सध्या मी चाललो आहे घरी शूज घालायला. एवढे भारी कपडे घातले आणि खाली चप्पल आहे, त्यामुळं चाललो आहे शूज घालायला. शूज वगैरे घालून सगळ्यांसोबत मग मी पण निघणार. आता तिकडे मामा, संतोष मामा सगळे येऊन उभे राहिलेत. आता जाऊयात पटापट. कॉन्फिडन्स लेवल कमी झाला आहे भाई. एवढे दिवस ब्लॉग नव्हतं काढत ना, मग आता जरा म्हणजे थोडं वेगळं वाटतं व्हिडिओ काढताना. तर आता आलो आहे बिल्डिंगमध्ये. चलो गाईस, पोरं वैतागली. काजू काय आलं? आज सगळ्यांनी ग्रे घातले बघा. दादानी पण ग्रे घातले, काजूनी पण ग्रे घातले आणि मी पण ग्रे घातले, कारण की आपली गाडी ग्रे कलरची आहे. बरोबर ना काजू? फायनली निघालो आहे बघा आपला हार गाडीचा, आपला श्लोकी. निशांत दादा पण आलाय आणि तो बंटी दादा. हे बघा काय, सूरज दादा पण आलाय आपला. गाईज आता फायनली गाडी आलेली आहे आणि ओम्या पण आलेला आहे आपला. भिकाऱ्यासारखा आलाय बघा. मी कामाला बाहेर गेलतो जरा माझं. हां, कुठे गेलता कामाला? पप्पाला बोलवलेलं रे तर रोड रस्ता. ॲक्च्युली आता मी घरी गेलतो साहेब काय कामासाठी. चाललेलो बरं कपडे बदलायचे. हां चला, आता आली आहे गाडी. आता याच्या पुढचा ब्लॉग ओम्या कंटिन्यू करणार आहे, कारण की मी रील काढणार आहे त्यामुळे. आता गाडी रेडी झाली आहे बघा शकता. आता सगळेजण बाहेर येतील. फायनली गाडी आता बघतो. तुम्ही ते कुठलं पण टाका.
प्रसाद नाही रे, हे गाडीचे पेढे आहेत. घे तू. अजून घे. मामा चालू करा. तर गाईज फायनली गाडी बाहेर काढलेली आहे आणि आता वहिनी आणि दादा जाणार बाहेर फिरायला. वहिनी कुठे जाणार फिरायला? हो. आणि आम्ही मंदिरात. मामाची हायाबुजा घेऊन मामा ठोक. श्लोकी आमचा हेल्मेट घेऊन उभा आहे. सुमित गाड़ी लिया क्या? तू मिलता ही नहीं है घर पे टाइम पे. आता सगळं झालंय, गाडी वगैरे डिलिव्हरी घेऊन घरी आलेलो आहे आणि सगळे घरी गेलेत. आता आम्ही तिघं चाललोय गाडीवर फिरायला, नवीन गाडीवर. आणि हा हेल्मेट पण दिला आपल्याला. तेव्हा दादा आणि वहिनी पण आहे तिकडे. आता जाऊयात गाडीचा पहिला राऊंड मारायला. तर गाईस नवीन गाडी आहे, एक्सपिरियन्स जाम वेगळा येतोय. भीती पण वाटते गाडी चालवताना. हे नवीन आहे ना, तर ठोकली आपण नाही ठोकली, दुसऱ्याने येऊन ठोकली तर त्याची भीती वाटते. दादू कसं वाटतंय गाडीवर? माझ्या स्पोर्ट पाहिजे गाईस. पण आता आपण याला सध्या पळू नाही शकत, कारण की इथे बघा मीटर पण बंद आहे, कारण की ते पासिंग नाही झाली ना अजून. त्यामुळे सगळं जेव्हा नंबर वगैरे पण बाकी. आता आपण चाललो आहे जरा मावशी इथे, तिला गाडी दाखवायला. आता माहीत नाही मला आवाज येतोय का नाही माझा, पण चला तेव्हा पुढे आपली वहिनी आणि दादा. तर गाईज आता पेट्रोल पंपावर आलो आहे पेट्रोल टाकायला. गाईज फायनली घरी आलेलो आहे आणि खूप मजा आली आज. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि गाडीचा पण पूर्ण एक रिव्ह्यू मी काढणार आहे, यूट्यूबला टाकणार आहे. ओके, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.